महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण चॅनलच्या माध्यमातून आज सांगली जिल्ह्यामध्ये आहोत आणि सांगली जिल्ह्यातलं सर्वात मुख्य तालुका म्हणलं तर जत मानला जातो आणि जतमधलं एक गाव आहे बिळूर. त्या मालकांच्या दावणीला सध्या आपण आहोत आणि मालकांच्या दावणीला आपण बिळूर गावापासून काही किलोमीटर अंतरावरती त्यांच्या शेतातल्या वस्तीमध्ये आलो आणि बैलाचं चित्रीकरण सध्या आज आपण जे चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. एक सुंदर जातीवंत डरकी मारणारा नाथखुळा एक बैल सध्या आपण पाहतोय. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर सांगा. माझं नाव राजू कृष्णा सोलंकर, गाव बिळूर, तालुका जत, जिल्हा सांगली. फोन नंबर 9637179872. मालक, आम्हाला इथं गाय घेऊन यायचं, हे कसं यायचं थोडा सोप्पा करून सांगा पत्ता. गाय घेऊन आलं तर इकडं बिळूरपासून 4 किलोमीटर आमचं मळा. आणि जतपासून किती किलोमीटर आहे बिळूर? जतपासून बिळूर 13 किलोमीटर आहे, इकडं एक 4 किलोमीटर. आणि आथनीपासून इकडनं आलं तर 25 किलोमीटर होते ना. 25 किलोमीटर. मालक, आता आम्हाला सध्या पाहत असलेला हा बैल किती जाती, कुठून आणलं, ह्या बैलाची सगळी माहिती सांगा. ह्या बैलाची माहिती म्हणलं तर ही बैल आधी ते वासरू असताना गुडापूरमध्ये होतं म्हणून. मग ती आम्ही कुठलं लाईन आहे म्हणून विचारलं, सिद्धापूर लाईन एवढं सांगितलं. मग ती वासरू तिथं आहे म्हणून माहीत झाल्यावर ती संभाजी खोत कोंगनवली म्हणून आहे सलगडपाशी, तिनं आणलं. त्याच्याकडे 3 वर्ष होतं. मग 3 वेळा चिंचलीला जाऊन आलं. मग ती काय गाय सोडत नव्हतं, ती मोठं शेतकरी आहे. मग त्यानं एक 15, 16, 17 गाय सोडलं होतं. मग परत ती असं बैल चांगला आहे म्हणून माहीत झाल्यावर हे सावकारनं बघितलं होतं. मग सावकारला म्हणलं ही आपल्याला घ्यायचं म्हणल्यावर मग सावकारनं ही चॉईस करून आपण दोघांनी बोलून बैल घेतला. आता किती गायी भरून झालं तुमच्याकडे आणल्यापासून? आता जवळ आपल्या बरोबर हे याचं बैल आता आम्ही एक 4-5 महिने झालं सोडायला लागली. याची एक 100 गाय झाली. आणि आता किती पैदास पडायला चालू झाली? हां, वासर पडायला चालू झालं त्यानं. आणून किती वर्ष आली आपल्याकडं? आपल्याकडे आणून 1 वर्ष झाला ना. आता इथं एक विचारायचं आहे की आता गायी तुम्ही भरता एवढं मोठ्या प्रमाणामध्ये, इथं आजूबाजूच्या परिसरात गायींचं प्रमाण किती मोठं आहे? गायांना 1-2 घराला आहेत. आता याचा खुराक आणि व्यायाम काय काय असतो याला? याला व्यायाम म्हणजे जवळ 4-5 किलोमीटर गाय असलं, 7 किलोमीटरपर्यंत चालवत नेऊन जाऊन सोडून येतो या. आणि जास्त लांब असेल तर मग गाडीत भरून घेऊन जातो या. मी बैल चालवत पण आपण गायीपर्यंत घेऊन जातो? हां, घेऊन जातो या ना. एक 7-8 किलोमीटरपर्यंत चालत घेऊन जातो या. आणि गायी भरायचे किती घेतो आपण? गाय भरायची 1000 रुपये घेतो या. आणि एक 8 किलोमीटर असेल तर तिथंपर्यंत एक यायचं जायचं एक 500 रुपये घेतो या. 1500 घेतो या तिथं. आणि जास्त लांब असेल तर मग गाडी भाडं आणि आपलं 1000 रुपये. आणि आता ह्याच्या अगोदर आम्ही मागाशी तुमच्या घरामध्ये मोबाईलला फोटो पण पाहिले. ह्याच्या अगोदर एक तुमचा तेरेबंदीचा बैल होता, त्याची माहिती द्या जरा. तो बैल म्हणजे तो पण ते कोंडिबा महाराजपाशी होता आदिवासूर असताना. मग तिथनं इथं जिरगाळ म्हणून एक गाव आहे, तिथे कुमार कोरेपाशी आलं होतं. मग त्याच्यापाशी मी पसंत केलं ते आपलं बिळूर गुरुबसवेश्वर मठाच्या यात्रेत. मग तिथनं ते बैल आणला. तो बैल आणून 2 दाती होता. मग 6 दातीपर्यंत 4 दातीपर्यंत गयाला सोडत होतं. मग ते कंटिन्यू गया सोडत होतं. मग नंतर तेरेबंडीला तिकडे गायला व्हायला गेल्यावर तिथं झोपायचं म्हणलं. ते काय एकच वेळा झोपलं. मग ते चांगलं पळायला लागल्यावर तसंच आम्ही सारखं 4 वेळा झोपून बघितलं. ते बैल गाडीला आठवतच नव्हता. म्हणून नंतरनं बडवल्यावर तर बैल ऐकलं असं वाटलं. नंतरनं बैल ऐकायचा पूर्ण बंद झाला. मग जत यात्रेत देऊन सोडला ती बैल. तो किती दाती होता शेवटी आपण? तो शेवटी देताना 6 दाती होता. आणि घेतला त्यावेळी 2 दाती होता. आता ह्या बैलाची पैदास आता इथं कुठं आहे जवळपास पाहायला? इथं आहे का नाही, इथं एक अर्धा किलोमीटर इथं आहे. मग इथं परत इथं जवळ इथंच आहे. बैलाला वैरण काय असतंय शेतातलं तुमचं? वैरण हे हत्ती गवत, जाडीचं कडबा, खुराक. आता बैल जेव्हा तुम्ही आता गाई जेव्हा भरायला येतात तर बऱ्याचदा काय होतंय की गाई भरल्यानंतर कधी कधी गाय गाभण नाही राहत किंवा लांब येणाऱ्या गायींसाठी कुठली काळजी तुम्ही गाई मालकांना सांगता की घेतली पाहिजे? त्यांना ना ती गाय जर सारखं पलटत असलं आणि ती परत त्या गाईला 1 वेळाच बैल सोडायचा. 1 वेळा सोडला की ती बरोबर हे होते त्या, बरोबर बसून सोडते. मग काही लोक परत अजून 1 वेळा बैल सोडा म्हणते. ते आम्ही असं एक 3-4 वेळा बैल डबल वेळा सोडले, ती गाई गाभरत राहत नाही. एकदा सोडलं की परत सोडायची गरज नाही? हां, परत सोडायची गरज नाही. आणि दुसऱ्या वेळी जर बैल सोडला ती गाय गाभच राहत नाही. मग ती परत त्याचं सारखं आणि तक्रार चालू होते. 1 वेळाच बैल सोडायचे का गायला.
आता ही तुमच्या जवळ जत यात्रा भरती मोठी हा, सगळ्यात, भरती. तर जतच्या यात्रेला बैल घेऊन जाता काय? हां जातो की ना. मग जत यात्रेमधली गाय बैल कोंड काय मिळतं जत यात्रेमध्ये? सगळ्यात प्रसिद्ध कशासाठी आहे? प्रसिद्ध म्हणजे अन्न हे खिलार म्हणून एक नाद म्हणजे वळू बैल मोठ्या प्रमाणात असतात जत यात्रेमध्ये. भरपूर येते त्यांना आपल्या जतला वळू. मालक आम्हाला एकदा तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव राजू कृष्णा सोलंकर, गाव बिळूर, तालुका जत, जिल्हा सांगली. फोन नंबर 9637179872. अजून एक नंबर आहे 8080609520. धन्यवाद मालक. तर मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून खरं तर आपण आलो बैल पाहिला, आणि बैल खरं तर दावणीचा सोडल्यानंतर प्रत्येक मालकाकडं एक विशेष गोष्ट कायम आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या बैलाचं काहीतरी वेगळेपण आहे. आज आपण बैल सोडून जेव्हा रानात घेतला, त्या झाडाच्या इथं माती उकरणं असेल, त्या झाडाला तोंड घासून शिंग घासणं असेल, किंवा जो राग असेल, ज्या पद्धतीचं चित्रीकरण आज आपल्याला पाहायला सगळ्यांना या मालकांच्या माध्यमातून मिळालं, तर आवर्जून आपल्याकडची जातीवंत गाय. आता एक गोष्ट मालक आम्हाला विचारायचं, हा डरकी कायम आम्ही आल्यापासून, आता नवीन माणूस आम्ही आलोय म्हणून फोडतोय का त्याचं 24 तास डरकी फोडणं असतंच आहे? नवीन माणूस आलं तरी पण ते बंद करत नाही, आणि रात्री दिवसा ते सतत डरकी फोडतच असतो. या डरकी बंदच करत नाही बैल. डरकी फोडणं म्हणजे काय म्हणायचं? त्याच्यात राग आहे का काय? त्याचं काय सवय म्हणायची ती? त्याला राग फुल आहे ना, त्याच्यामुळे डरकी फोडतोय. ते ह्या जातीची बैल रागीट असते, ते दिवसभर डरकी फोडणार जाणार. ते रात्री बी बंद करत नाही आणि दिवसा पण बंद करत नाही. एक इथनं मोकळ गाडी सायकलचा आवाज आला की ते उठून डरक्या फोडायला चालूच करते. मालक, आता प्रत्येक वळू मालकाकडे गेलं तर त्याच्या बैलाचं काही ना काही वेगळं नाव असतं. काय असतं? ह्या बैलाचं काय नाव आहे, काय खासियत आहे? त्यांचं नाव सोन्या म्हणून ते पहिलं ठेवलं होतं. आता आम्ही पण सोन्याच म्हणतोय त्याला. आता डरकी फोडणं ही एक याची वेगळी खासियत आहे. अजून काय वेगळ्या गोष्टी आहेत बैलामध्ये? डरकी म्हणजे त्याला रागीटपणा जास्त आहे. मग ते सारखं असं मारायला यायचं, डरक्या फोडायचं. त्याला दिवसभर किती गाय आलं तर बी याला कमीच असते या बैलाला, रागीट बैलाला. मग ते रुबाबचं बैल असलं का ना गरीब, ते काय डरक्या फोडत नाही. गाय आलं तरी बी तेवढंच आहे, आणि त्याला नाही गाय आलं तरी बी तेवढंच आहे. ते शांत असते ते. मग हे कसं, याला दिवसभर किती याला गाडीत फिरवलं, किती गाय आलं तर पण याला कमी, हे आणि डरक्या फोडायचंच ते. त्या मंडळी, अशा प्रकारे एक जातीवंत आज वळू बैल आपल्याला पाहायला मिळतोय आणि डरकी फोडतोय. 24 तास डरकी फोडणं. नवीन माणूस आला, गाडी आली, किंवा तर ज्या पद्धतीचं आपण सध्या बैल पाहतोय, आवर्जून आपली गाय भरण्याचा प्रयत्न आपण करूया. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण मायक्रोचिप बसवतोय. आज मालकांच्या दावणीची मेहनत, ही कष्ट करून केलेली, ही तयार केलेली बैल पुढील भविष्य काळामध्ये ह्यांची पैदास किंवा काही ह्याची नोंद राहावी, वंशावळ नोंद राहावी, याच्यासाठी सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आपण पाहतोय. मायक्रोचिप बसवायला सुरुवात झाली. आवर्जून बसवा, कारण ज्याच्यामध्ये तुमच्या मालकांची मेहनत ती तिथं आयुष्यभर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, नोंद पाहायला मिळणार आहे. आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. खूप खूप धन्यवाद मालक. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.